नमस्कार मंडळी. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लिंबाच्या झाडाचं जे शास्त्रानुसार जे महत्त्व आहे ते सांगणार आहे. तर बऱ्याचदा यांना लिंबाचं झाड शास्त्रानुसार कुठे लावायचं हे माहीत नसतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तेच सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठंही स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती जर कोण नवीन असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर आता चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. वास्तुशास्त्रानुसार लिंबाचं झाड घराच्या आत नाही तर बागेत किंवा मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला लावणं शुभ मानलं जातं. हे झाड नकारात्मक ऊर्जा दूर करतं आणि घरात सकारात्मकता आणतं. लिंबाचं झाड वास्तुदोष कमी करतं आणि कुटुंबात सुखशांती निर्माण करतं. आयुर्वेदात याची पानं आणि फळं औषधासारखी उपयोगात आहेत, जी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. त्यामुळे पुढच्या वेळी तुम्ही लिंबाचं झाड लावताना ते योग्य ठिकाणी लावा आणि त्याचे अद्भुत फायदे अनुभवा. वास्तुशास्त्रानुसार लिंबाच्या झाडाला विशेष महत्त्व आहे, पण त्याचे स्थान चुकीचे असल्यास ते अशुभ मानले जाते. लिंबाच्या झाडाच्या बाबतीत वास्तुशास्त्रानुसार माहिती महत्त्वाची आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर लिंबाचं झाड घराच्या मागील बाजूस किंवा बागेत लावणे उत्तम. लिंबाचे झाड घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या अगदी समोर किंवा अंगणात मधोमध कधीही लावू नये. लिंबाच्या झाडाला काटे असतात, त्यामुळे ते घराच्या अगदी जवळ लावल्यास घरात नकारात्मकता येते, मानसिक तणाव आणि कामात अडथळे निर्माण होऊ शकतात. जर तुमच्या घराच्या समोर लिंबाचे झाड असेल तर त्या झाडाभोवती तुळशीचे रोप लावा. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मकता येते. वास्तुशास्त्रानुसार लिंबाचे झाड आसपासची नकारात्मकता ऊर्जा नष्ट करण्यास मदत करते. लिंबाचे झाड आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. थोडक्यात सांगायचे तर लिंबाचे झाड घराच्या आत किंवा मुख्य दरवाजावर लावू नका. ते बागेत किंवा बागेच्या एका कोपऱ्यात किंवा मागील बाजूस तिथेही तुम्ही लावू शकता. ते केव्हाही शुभ राहील. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद.